देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SBTV मध्ये स्वागत करतो आहे। आपण आहोत बर्डी इथे आणि बर्डीमध्ये माझ्या मागे जे तुम्ही बिल्डिंग बघत आहात तो आहे श्याम हॉटेल। श्याम हॉटेल नाव ऐकल्यानंतर ज्यांना माहिती आहे त्यांना लक्षात आलं असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो की हाच तो श्याम हॉटेल आहे बर्डीचा, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 1956ला दीक्षा देण्याकरता नागपूरला आले होते त्या अगोदर सलग 8 दिवस या बिल्डिंगमध्ये माईसाहेबांसोबत आणि भिक्षू संघासोबत इथं थांबलेले होते, ते इथं मुक्कामी राहिले होते। हाच तो श्याम हॉटेल आहे ज्या ठिकाणी बाबासाहेब थांबले होते। आणि आज धम्मचक्र प्रवर्तन 69वा आणि 69 वर्ष झाले आजपर्यंत जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले तो ठिकाण आज बनला आहे वाईन शॉपची दुकान। बघा किती शोकांतिका आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार प्रत्येक राजकारणी, प्रत्येक नेता आपला असो की दुसरा असो आणि जे सत्ताधारी आहेत ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊनच मत मागायला येतात आणि आम्ही संविधानाची ग्वाही देऊन संविधानाच्या नुसार आम्ही कार्य करू असे सांगतात। आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी थांबले ते श्याम हॉटेलमध्ये आज वाईन शॉप विक्रीची दुकान सुरू आहे। किती शोकांतिका आहे। याकरता बौद्ध अनुयायांनी, बौद्ध समजणाऱ्या राजकारणी लोकांनी काय करायला पाहिजे आणि आतापर्यंत काय करत आहे, एक समिती याकरता लढा देत आहे। आपण पाहाल, आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की ते श्याम हॉटेल जीर्ण झालेली अवस्थेमध्ये ही बिल्डिंग इमारत दिसत आहे। हे आहे श्याम हॉटेल ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सलग 8 दिवस इथं थांबले होते, मुक्कामी होते माईसाहेबांसोबत। आणि आपण पाहू शकताय की याच ठिकाणी आता सुरू आहे बीबी जयस्वाल यांची वाईन शॉप। किती शोकांतिकाची गोष्ट आहे, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले तिथं NMCने ती जागा लीजवर देऊन वाईन शॉप सुरू आहे आणि ही जागा आता एक मध्य विक्री केंद्र बनलेलं आहे। अजूनपर्यंत शासन झालेलं आहे राष्ट्रीय स्तरावर त्याचं स्मारक बनावं, तिथे एक ऑडिटोरियम सेंटर बनावं, असं सेंट्रलाइज सेंटर बनावं असं घोषित झालेलं आहे, त्याचा निधीसुद्धा आलेला आहे। परंतु लीज अजूनपर्यंत रद्द करून त्या कामाला सुरुवात झालेली नाही आहे। काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या कार्याकरता लढत असलेल्या समित्याच्या सचिवकडे। गोटे रिटायर्ड प्रोफेसर, गेल्या 20-22 वर्षापासून श्याम हॉटेल हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे यासाठी दरवर्षी प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीनं वर्षातून 4दा इथे बुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित करत असतो। 6 डिसेंबर, 14 एप्रिल बुद्ध जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन। याची सगळी प्रोसेस जवळपास कंप्लीट झालेली आहे। 30 एप्रिल 2012 रोजी नागपूर महानगरपालिकेनं जनरल बॉडी मीटिंगमध्ये एक ठराव पारित केला आणि हे स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव पास करून स्टेट गव्हर्नमेंटला त्यावेळी पाठवला होता। त्यावेळेस तिकडे समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे होते आणि त्यांनी सांगितलं होतं की या संबंधी काहीतरी कोर्टामध्ये केस चालू आहे, पण त्या कोर्टच्या केस संबंधीची माहिती काढली। परंतु कोर्टात केस टाकणारे जे अलंकार टॉकीजवाले जे म्हैसकर होते ते आता मरण पावलेले आहेत आणि ती केस सुद्धा आता खारिज झालेली आहे। परंतु त्याच्या पुढे नंतर प्रक्रिया सुरू राहिली आणि वेळोवेळी या प्रक्रियेतून अनेकदा निवेदने देण्यात आली, अनेकदा कॉर्पोरेशननी संबंधित अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले। सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असेल किंवा हेरिटेज डिपार्टमेंट असेल, NMC आहे किंवा NIT आहे, या सगळ्याकडून प्रोसेसमधून पत्रव्यवहार इकडून तिकडे तिकडून इकडे असा कायमचा झालेला आहे आणि हे सगळे प्रस्ताव पारित झालेले आहे आणि त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा तयार झालेला आहे। हा प्रोजेक्ट रिपोर्ट 77 करोड 78 करोडच्या जवळपास प्रोजेक्ट आहे आणि हा निधी सुद्धा पडून आहे। तर हा निधी का बरं खर्च होत नाही किंवा याची प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू का होत नाही, तर याला कारण असं की नागपूर महानगरपालिकेनं 2009 मध्ये ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ही वास्तू लीजवर दिलेली आहे। ही 30 वर्षासाठी आहे, 2034 पर्यंत, म्हणजे 2004 पासून ते 2034 पर्यंत। हे लीज जोपर्यंत कॅन्सल केलं जात नाही, त्याची प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत निधी किती उपलब्ध केला आणि किती प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले तरी त्याचा काही उपयोग नाही आहे। म्हणून सगळं काही जे काही काम अडलेलं आहे ते फक्त कॉर्पोरेशनचे जे आयुक्त आहेत त्यांनी लीज कॅन्सल करण्याच्या संबंधीची प्रक्रिया सुरू करायला हवी। उगीच कुठल्याही अधिकाऱ्याचं, कुठल्याही डिपार्टमेंटचं, कुठल्याही मंत्र्याचं नाव सांगून अशा प्रकारची टाळाटाळ करून टाइमपास करण्यात काही अर्थ नाहीये। खरं म्हणजे हे स्मारक झालं पाहिजे
अशा प्रकारची मागणी त्या नागपूर शहरातील आणि संपूर्ण भारतातून येत आहे, परंतु याबद्दल अशा प्रकारची कारवाई प्रत्यक्ष होत नाही। यापूर्वी अनेक प्रकारचे ते स्मारक झाले आहेत, अनेक प्रकारचा करोडो रुपयाचा खर्च झालेला आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे स्मारक व्हायला पाहिजे होतं 7 डिसेंबर रोजी त्यावेळेचे मध्य प्रांताचे मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल होते, त्यांनी घोषणा केली होती की तिथे बाबासाहेबांच्या नावाने एक स्मारक होईल। त्यानंतर 1991 मध्ये जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये प्राईम मिनिस्टर होते VP सिंग, त्यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की नागपूर शहरामध्ये स्मारक व्हायला पाहिजे। त्यानंतरही अनेकदा अशा प्रकारचे प्रस्ताव आले, अनेक प्रकारचे आहेत। आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की हे स्मारक काही लोक असं म्हणतात की बाबासाहेब इथे थांबले होते, हो थांबले होते। दिनांक 11 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर पर्यंत 8 दिवस या श्याम हॉटेलमध्ये ते थांबलेले होते। त्यांच्यासोबत गुरु चंद्रमणी होते, त्यांच्यासोबत इतर भंतेजी होते, मोठमोठे नेते होते। आणि अशा प्रकारे या वास्तूचं ऐतिहासिक महत्व आहे, म्हणून ते स्मारक झालं पाहिजे। इतकंच नव्हे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली, परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला कर्नाटक मधील काही लोक इथे आलेले आहेत। त्यांनी आग्रह धरला होता की आम्हाला बाबासाहेबांच्या हस्ते दीक्षा घ्यायची आहे, आम्हाला जर दीक्षा बाबासाहेबांच्या हस्ते मिळणार नसेल तर आम्ही परत जाणार नाही, इथे अन्न पाण्याचा त्याग करू, अशा प्रकारचा आग्रह धरला। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच दुपारच्या वेळी इथे बुद्धाची मूर्ती मागवून याच हॉटेलमध्ये त्यांनी धम्म दीक्षा दिलेली आहे। म्हणजे याचा अर्थ असा की 14 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीला धम्म दीक्षा झाली आणि 15 ऑक्टोबरला या श्याम हॉटेल या पवित्र वास्तूमध्ये अशा प्रकारचे दीक्षा समारंभ छोटे कानी का होईना तो पार पडलेला आहे। आणि म्हणूनच दीक्षाभूमी जितकी पवित्र आहे, जितकी श्रद्धास्थानी आहे, तितकंच हे श्याम हॉटेल ही ऐतिहासिक वास्तू अतिशय पवित्र आहे, आमच्यासाठी बौद्ध जनतेसाठी अतिशय श्रद्धास्थानी आहे आणि म्हणून त्याचं स्मारक झालं पाहिजे। याच्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे। जगामध्ये, विश्वामध्ये, या संपूर्ण देशामध्ये जे काही स्मारक होतील ते होत, आमचा त्याला काही विरोध नाही आहे, परंतु श्याम हॉटेल हे मात्र ऐतिहासिक वास्तू आहे, पवित्र वास्तू आहे, या ठिकाणी धम्मदीक्षा झालेली आहे, म्हणून हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे। शासनाला, संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित मंत्र्यांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी ताबडतोब यावरती कार्यवाही करावी। आणि खास करून माझी सर्वात आग्रहाची विनंती आहे की नागपूर महानगरपालिकेचे जे काही आयुक्त आहेत त्यांनी याच्याबद्दल पुढाकार घेऊन पत्रव्यवहार सुरू करावा आणि लीज कॅन्सल करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी। जय भीम, धन्यवाद, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय। मी संदीप मेघनाथ रामटेके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्याम हॉटेल राष्ट्रीय धम्मदीक्षा स्मारक समितीच्या मी सचिव आहे आणि या समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव गोटे आहेत। तर श्याम हॉटेल हे बाबासाहेब आंबेडकर या हॉटेलमध्ये 8 दिवस भदंत चंद्रमणी, माईसाहेब आंबेडकर आणि काही बौद्ध भिक्षू यांच्यासोबत 8 दिवस इथे 14 ऑक्टोबर 1956च्या पहिले थांबले होते। आणि इथे थांबल्यानंतर त्यांनी इथले आनंदनगरचे वामनराव गोडबोले जे प्रमुख होते धम्मदीक्षा सोहळ्याचे, त्यांच्यासोबत संयोजन करून, सूत्रसंचालन करून इथूनच बाबासाहेब सर्व बौद्ध भिक्षू आणि अनुयायांसोबत दीक्षाभूमी, पवित्र दीक्षाभूमी येथे सकाळी 8 वाजता निघाले होते। आणि दीक्षाभूमीला त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा संपूर्ण 5 लाख लोकांना दिली, जी विश्वातील रक्ताच्या एक थेंब न सांडवता केलेली मोठी अभूतपूर्व अशी क्रांती होती। त्यामुळे श्याम हॉटेल याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब अनेक वेळा आले, परंतु धम्मदीक्षेच्या वेळेस त्यांनी जी उद्गम स्थळ हे श्याम हॉटेल आहे। या श्याम हॉटेलमधून बाबासाहेब गेले, परंतु हे श्याम हॉटेल उपेक्षित राहिले आणि श्याम हॉटेल आपल्या सरकारने 26 अलीपूर रोड दिल्लीचं याला जिथे बाबासाहेब थांबत होते त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित केले। तसेच लंडनमधील बाबासाहेब आंबेडकर जिथे शिकले होते ते सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने तर लंडन येथील स्मारक सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने अक्वायर करून राष्ट्रीय स्मारक घोषित केले जिथे बाबासाहेब शिकत होते। तसेच मऊ येथील स्मारक सुद्धा मध्य प्रदेशातील राष्ट्रीय स्मारक घोषित झाले। वामनराव गोडबोलेंनी चिचोली येथे स्थापन केलेली सुद्धा वास्तू 60 कोटी रुपये देऊन राष्ट्रीय स्तरावरची वास्तू शासनाने तयार केली, परंतु ज्या श्याम हॉटेलला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ते श्याम हॉटेल अजूनपर्यंत उपेक्षित राहिले आहे। हे श्याम हॉटेलची दुरावस्था तुम्ही पाहू शकता, झाड वाढले काय,
इथे आम्ही गेल्या 15-20 वर्षापासनं बुद्धवंदनाचा कार्यक्रम हा दसऱ्याच्या विजयदशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा घेतो, तसेच 6 डिसेंबरला घेतो. त्याचप्रमाणे आता परिस्थिती काय आहे? शासनाने मागणी जेव्हा केली हां आहे, शासनाने लीज कॅन्सल आता आम्ही पाठपुरावा या प्रश्नाचा करत असताना शासनाने ठराव पारित केला आणि श्याम हॉटेलला राष्ट्रीय स्मारक घोषित करून 10-12 वर्षे झाली NMC मधनं. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटने या राष्ट्रीय स्मारकासाठी 77 कोटीचा निधी 2च वर्षा अगोदर सँक्शन केला आणि त्याला एक लाईट अँड साऊंड शो, बाबासाहेबांची मूर्ती, तसेच अनुसंधान केंद्र आणि रिसर्च सेंटर बुद्धिस्ट, त्याचप्रमाणे असं कॉन्फरन्स हॉल, तसेच बाजूची जी आनंद टाकीची जागा आहे त्याला एकत्र मिळवून तिथे वामनराव गोडबोले ऑडिटोरियम आणि इंटरनॅशनल प्लस नॅशनल बिंकू यांच्यासाठी एक राहण्याची व्यवस्था, असं म्हणजे हे श्याम हॉटेलला सेंट्रलाइज बर्डीमध्ये असताना सेंट्रलाइज बुद्धिस्ट सेंटर हे जगातलं आणि देशातलं करावं असा प्रस्ताव मंजूर केला. इथे 20 माळ्याची बिल्डिंग, बाजूला 20 माळ्यांची बिल्डिंग असं. प्रलंबित का बरं आहे? आता जे कार्य प्रलंबित आहे ते स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आलं आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी जर इथली लीज रद्द केली, 30 वर्षासाठी ही लीज वाढवली आहे, 20 वर्ष होऊन गेले, 2034 पर्यंत आहे, म्हणजे 10 वर्ष 9-10 वर्षाची लीज जर रद्द केली तर ही जागा NIT कडे NMC कडे हस्तांतरित होईल आणि त्यानंतर हे जे दारूचे दुकान जयस्वालच्या अखत्यारीत आहे ते हटवलं, त्याचे दुसरीकडे पुनर्वसन केलं तर हे संपूर्ण जागा ही NIT कडे जाऊन हा राष्ट्रीय प्रकल्प त्वरित लवकरात लवकर मार्गास लागू शकेल अशी आमच्या कृती समितीतर्फे. लीजबद्दल NMC आणि कलेक्टरचं काय म्हणणं आहे? कलेक्टर हो हो म्हणतात, राज्य शासन स्टेट गव्हर्नमेंट मुख्यमंत्री हो हो म्हणतात, सेंट्रलमध्ये चेंडू टोलवतात, सेंट्रल स्टेटमध्ये चेंडू टोलवतं, परंतु असं टोलवा टोलवीच्या राजकारणात 15 वर्षे निघून गेले आणि ही वास्तू तशीच उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. त्यामुळं आता कृती समितीची आणि समस्त नागपूर शहरातील आंबेडकरी अनुयायी आणि रिपब्लिकन बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की स्टेट गव्हर्नमेंट माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी, किरण रिजिजू जे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहे, संसदीय कार्यमंत्री त्यांनी आणि स्वतः सन्माननीय खासदार नितीनजी गडकरी यांनी इथे लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर स्टेट मुख्यमंत्री आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या समन्वयाने लवकरात लवकर सोडवावा आणि ही वास्तू जी राष्ट्रीय स्मारक घोषित झाली, पैसे आले तर ही राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर राष्ट्रीय स्तरावरचे व्हावे आणि इथनं बुद्धाच्या प्रबुद्ध भारताच्या बाबासाहेबांचा जो संकल्प होता संपूर्ण भारत बुद्धमय करील, तर इथनं ते कार्य व्यवस्थित मार्गी लागावं अशीच आमची आणि समस्त आंबेडकर आणि बौद्ध यांची मागणी आहे आणि त्याच्यासाठी ही आमची कृती समिती, मी संदीप रामटेके आणि भीमराव जिगोटे जे अध्यक्ष, मी सचिव आहे, अशी समस्त लोकांतर्फे मागणी आपल्या माध्यमातून डिजिटल माध्यमातून सरकार दरबारी मांडत आहे आणि सरकारने ती करावी अशी आमची मागणी आहे आणि ही लवकरात लवकर व्हावं असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम भारत TV SB TVला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना बातमी पाठवा. जर आपल्याकडे काही बातमी असेल जी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.